आला भक्तायाच्या शोधात या शोधात मिंडी माऊली याच्या नक्यात व नक्यात संजू मंत्र बघा मारून या मारून आलवर कोट या गावाला तिथं ठाण गड्या मांडल या मांडल माझ्या भोजलिंग देवान या देवान माझ्या भोजलिंग देवान या देवान आक्का माहेवाचा तानबिर देवाचा रसा दादाचा संत बाळूमामाचा या माझ्या भोजलिंगाचा आशीर्वाद माझ्या संगावरी मार थापटिंबाड्या तुझ्या ढोलावरी अन सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल का सुंबरानु मांडल देव तुझ्या दारात सुंबरानु मांडल पहिलं माझं न मन तिरंगया झेंड्याला राष्ट्राच्या ध्वजाला राष्ट्राच्या ध्वजाला गा राष्ट्राच्या ध्वजाला दोन्ही हात जोडून चरण केली वंदना शिवाला गाव नाम शिवाला शिवा पार्वतीला मंगलय मूर्तीला गौरी गणपतीला गा गौरी गणपतीला मंगलय मूर्तीला दोन्ही हात जोडून माझ्या या मनात देव हिवर बनात जागा आली मनाला पावन जागा आली देनाला जागा आली मनाला पावन चिचणी सुर नगराला लाडीला सत्वदार्या या मौलीला माझ्या कारंड्या लाडीला पावन दोन्ही हात जोडून त्या कारंड्या लाडीला पावन दोन्ही हात जोडल तान्या बिरुया देवाला दोन्ही हात या जोडले पावन चरण करतो वंदना दोन्ही हात या जोडले पावन चरण करतो वंदना
स्वामीला काळ भैरवनाथाला माझ्या भोजलिंग देवाला पावन दोन्ही हात जोडल माझ्या भोजलिंग देवाला पावन दोन्ही हात जोडल मुंबईच्या शेराला बघाव बाग त्याने दावले लावले गा बिरू माझ्या मामान बघाव बिरू माझ्या मामान गा याव मामाया सायालव पाठीवर बघाया रायाला गा गुरुव माझी मावलीव गुरुव माझी मावलीव माझ्या रसाळ दादा लगा माझ्या रसाळ दादा लगा दोन्ही व हात या जोडल गा चेरन बघाया वंदून गा माझ्या चेरन बघाया वंदून गा माझ्यावर आता 4,000 पेन्सिल घेऊन रेटर मारायची बारी आली का आता माझ्यावर पांढरीच्या देवाला गा ए बाप्पू माझ्यावर पांढरीच्या देवाला गा माझ्या रेवण बघाया सीताला गा दोन्ही हात मी बघाया सोडल गा जोडल गा चरण बघाय वंदून गा जन्म दिल्या दोघाला वे माता माझ्या पित्याला गा जन्म दिल्या दोघाला वे माता माझ्या पित्याला व दोन्ही व हात या जोडले गा चरणावर बघाय वंदून गा कताली म्हणाला वय कताली देनाला व कताली देनाला गा फारपूर्वी काळाची व फारपूर्वी काळाची व माझ्या मेंढ्या मावली व मेंढ्याव बघा मावली व पाहुण उद्या जन्म कुठे झाला हे सांगितलं पाहिजे आपल्याला ही मेंढर आता इथं आमचा सदाभाऊ होता बरोबर का नाही आपल्याला खोटं सांगून रेटून बोलायचं नाही बरोबर काय झालं ह्या जाग्याला इथंच मेंढराचा वाडा होता मेंढ्या होत्या पहिल्या काळात आणि तिकडे संपन्नाचा वाडा होता माझा जन्म झाला तेव्हा दिसत होता
बरोबर आहे. पण ही मेंढी माऊली आली कुठनं बर का? कोणाच्या पोटी जन्म घेतला या मेंढी माऊलीनं? मेंढी माऊली कुठं आले आता जन्म त्याला ऐकू द्या. आपल्याला गाव द्यायचं या कथेत बसलेल्या सभेला यात्र वेळेला बर का? कुठनं उगम झाला, कसा उगम झाला? आता ही 4 बकरी आणलेली, बरोबर 4 बकरी आणले देवाला. म्हणतील पैसे देऊन आणली, सांगोलत आणली, जवळत आणली, माणगात आणली, बाजारात आणले. हा? पण यांचा जन्म कुठं झाला, पैदास कुठे झाली, कोणाच्या पोटी जन्म झाला? आपण कथा धरली गायाला या वेळेला. मेंढी माऊलीचा जन्म कुठं झाला आणि कुणाच्या पोटी झाला आता आपण कथा धरल्याशिवाय आता बसलेल्या सभेला गाऊन द्या यात्र वेळेला बर का? ऐका सांग तू बघाय तुम्हाला बसल्या बसल्या सभेला बसल्या बसल्या सभेला फार पूर्वी बघाय काळाला कैलास कैलास भवनाला गा. गोळा बघा शंकर पार्वती देवी दोघायचं मिळून लग्न सोळा पारकी आपल्याला या मेंढी माऊलीचा जन्म कुठनं उगम झाला आपल्याला कथा सांगायचा या वेळेला. जसा पार पूर्वी काळाला आपल्या बोळादेव शंकर आणि पार्वती देवीचा लग्न सोहळा पार पडत असताना बर का? वर कैलास भवनाला बोळादेव शंकर आणि पार्वती देवी या दोघांचं लग्न सोहळा होताना आता आपण हातात कंड बांधले ना, असं बांधले ब्रेसलेट बांधले कंड बांधले हे काळ कंड. हा. तर त्या बोळदेव शंकराच्या हातामध्ये हे असलं कंगन असलं तर लग्न सोहळा पार पडतोय. बरोबर आहे. असा ब्राह्मण लागला होता बोलायला या 33 कोटी सभेमध्ये त्या वेळेला. जसं बोळादेव शंकर आणि पार्वती देवीचं लग्न सोहळा पार पडताना ब्राह्मण लागला होता बोलायला त्यातर वेळेला बर का? माझ्या प्रेमाच्या फुल पाकरा तुझ्यासाठी गजीव बावरा. माझ्या प्रेमाच्या फुल पाकरा तुझ्यासाठी गजीव बावरा. माझ्या प्रेमाच्या फुल पाकरा तुझ्यासाठी गजीव बावरा. मी येईल तुझ्या भेटीला, मी येईल तुझ्या भेटीला. तू येऊ नको माझ्या भेटीला, मी येईल तुझ्या भेटीला. एवढं बघा बोलताना एवढंच या बघा सांगताना. लग्न बघा सोहळ्याला, लग्न बघा या बघा सोहळ्याला. आलं व माझ्या या मनात व आलं व माझ्या या ध्यानात गा. रेवनाळ गावाचा होय होय. ह्याचा आवाज वाढवा. अहो रेवनाळ रेवनाळ गावाचा या बंडगर बंडगर वाडीचा बंडगर बंडगर वाडीचा गा.
मास्तर बघा म्हणून आणि तानाजी तानाजी बनगरव तानाजी तानाजी बनगरव सांगोल सांगोला तालुका वे सांगोल सांगोला तालुका वे आणि शिक्षक बघाय म्हणून तानाजी तानाजी बनगरव माझ्या चाललेल्या वविलाव 101 रुपये भेट दिली प्रेमान का भेट दिली प्रेमान माझ्या चालल्या वविलाव लावलं माझ्या या पटक्याला त्यांच्या बघा जोडी लावे सागर सागर बनगरव माझ्याव माझ्या या भावान मोठ्या माझ्या भावाला माझ्या चालल्या वविलाव भेट दिली प्रेमान तर या मेंढे बावलीचा जन्म शंकर आणि पार्वती देवीचा लग्न सोहळा होताना पार पडताना त्या वेळेला देव शंकर आणि पार्वती देवीचा लग्न सोहळा पार पडत असताना ब्राह्मण लागला होता पोहायला त्या तर वेळेला बरं का आणि आलं या माझ्या या मनात रेवणाळ बघा या गावाचा मुंबईला राहणार आता माझं जवळ भंडाऱ्यानं पिवळ बघा नावाचा आडनाव बनगर मुलगा कोणाचा मुलगा कोणाचा शिवाजी दाजी चाव चालल्या वविलाव भेट दिली प्रेमानव शंभराची नोट लावलं माझ्या वविला काय झालं होतं बरं का त्या कैलास भवनाला त्या वेळेला देव शंकर आणि पार्वती देवी राणीचा जन्म आपला लग्न सोहळा पार पडत असताना त्या तर वेळेला बरं का हातामध्ये कंगन असलं तर लग्न सोहळा पार पडते असं 33 कोटी देवामध्ये लागला बोलायला कोण लागला होता बोलायला पाहुणे त्या वेळेला ब्राह्मण लागला होता बोलायला आपल्या देव शंकर आणि पार्वती देवीला त्या तर वेळेला बरं का आईला म्हणलं काय करायचं कुठनं आणायचं हे असलं कंगन किंवा कड पाहिजे
चावळ्या मेंढीचं लोकराचं कंगन पाहिजे त्याशिवाय लग्न सोहळा पार पडणार नाही असा लागला तर ब्राह्मणदेव बोलायला त्यात तर वेळावर का मग माझ्या भोळ्या देव शंकराच्या मनात आलं एक सिद्ध राहिलाय त्या सिद्धाला सांगायला पाहिजे बघा त्या सिद्धाला माहिती आहे मेंढी कुठे मिळेल काय भानगड आहे बरोबर आहे कुठे तर शिदा आहे त्या शिदाला सांगितलं पाहिजे आपल्या मग सिद्धाचं नाव पहिलं सिद्ध होते सिद्धानंतर कासलिंग भगवान झाला आणि जसं आपल्या कासली गुरुदेवाला सांगितलं त्याला आपल्या गोळादेव शंकरांनी त्यात तर वेळेला बरं का या माझ्या या मनात आणि आलं या माझ्या या ध्यानात जन्म दिली माता किंवा जन्म दिल्या मात्यानं जन्म दिल्या मातन जन्म दिल्या मातन सकुव सकू माझ्या आई नव सकुव सकू माझ्या आई नव एकाच्या ववी नाव शंभराची नोट केव आडनाव काही केव बंडगर हाई केव पाहुलं काय झालं होतं बरं का त्या पहिल्या सतयुगाला आणि जसं गोळादेव शंकराने आपल्या गणित बिरुदेवाला सांगितलं तर कंगन पाहिजे असं लावलं आता बोलायला त्यात तर वेळेला बरं का पाहुणं माझा एक जिगरी दोस्त होता बरोबर आहे जिगरी जसं जीवातला जीव या बंडगरवाडीतला माझा दोस्त होता इथं केळाचं झाड होत आहा. एक तास आम्ही त्या जोडीदारासंग बोलत बसलो होतो बर नाव त्याच काय असायला पाहुणं सांगा आता शाहीर बसलेल्या सभेला या तर वेळेला बरं का अन सदाव बघाय आबाव अन सदाव बघाय आबाव सदाव बघाय आबाव अन सदाव बघाय आबाव सदा माझ्या भानीवर सदा माझ्या भानीवर त्यांच्या बघाले कानव त्यांच्या बघाले काना शिक्षक या म्हणून शिक्षक या म्हणून तानाजी बनगरव तानाजी बनगरव चालल्या वविलव बापो शंभराची व बराची नोट किंव चंदू शंभराची नोट किंव किती जर केलं तर भावाला भावाची माहिती हो बरोबर आहे भावाला मजा आलीच पाहिजे भाऊ भाऊ का चिखलानं मातीला का तुटलं नाही बरोबर आहे आणि त्यांच्या जोडीला बर आणि माझा मग चुलता तबगा बंडगर मग भावानी भावानी व चाललेल्या ववीला गा आभारी ते नालवे तुम्ही माझ्या वाटेला गा तर बाबा कासलिंग बिराप्पा एक शीत होता पहिला त्याचं नाव शीत होत बरोबर आहे काशीलिंग देवाचं आपलं चित्त नाव होतं पहिल्या काळात जातर वेळा बरं का मग त्या शीताला सांगितलं आमच्या लग्नामध्ये असं कंड असलं तर लग्न होतंय बोळा द्यावा लागला होता सांगायला
कासलिंग देवाला त्या वेळेला तसा बोळा देव लागला होता आपल्या कासलिंग सीताला सांगायला, मला चावल्या मेंढीचं लोकराचं कंगन पाहिजे या तर वेळेला बरं का. अव मुंबईची पाहुणी पुजारी मामा म्हणते कोट बघाया राहणार आणि वर कोट बघाया गावचा. माझ्या मग भाऊकी वन भाऊकी माझ्या दारानं, माझ्या मग भाऊकी किवन भाऊकी माझ्या दारानं. बापू बघा बनगर बनगर पाटू बघा बनगर बनगर माझ्याव बुजुबाच्या पुजारी व माझ्याव बुजुबाचा पुजारी गा. शंभराची नोट किंवा रेवनाळ बघाया राहणार रेवनाळ बघाया राहणार. गजयाचा मोर्या किंवा गजयाचा मोर्या माझा मग गुरु किंवा गुरु बघा बंधू. गजाचा मोर्या किंवा चालल्या वविला एकशे एक रुपया बहुमान बहुमान केल्यात का. चौगले पाहुण्याला वे आभारी आभारी देणार वे जा तुम्ही माझ्या वाटेला गा. काय झालं होतं बरं का त्या कैलास भवनाला त्या वेळेला. जसा बोळा देवशंकर आणि पार्वती देवीचा लग्न सोहळा पार पडताना चावल्या मेंढीचं लोकराचं कंगन पाहिजे होतं ना त्यात वेळेला बरं का. माझ्या कासलिंग देवाला सांगितलं. कासलिंग देवानं बरं का आता ही कासलिंग आणि शंकरदेव शिष्य गुराचं नातं शिष्य आणि गुराचं नातं असायला त्या वेळेला. आणि जसं कासलिंग बिरदेव आणि आपला शंकर पार्वती यांचा गुरु शिष्याचं नातं असायला त्या तर वेळेला बरं का. तुम्ही सांगितलं तसं मी आणतो. मग माझ्या कासलिंग गेला कुठे त्या वेळेला. आणि जसा लागला होता आपल्या गुरुला बोलायला कासलिंग बिरदेव लागला होता बोलायला, मला मुठभर शाळू द्या असा लागला होता बोलायला त्या तर वेळेला बरं का. आणि शाळू र बाबा या घेतला आणि शाळू या बाबा या घेतला. गेला बाबा कुठं किंवा पंच बघायला गेला. अंबुजाच्या बेटाला व अंबुयाच्या बेटाला शाळू लागला पेरायला शाळू लागला पेरायला. कासलिंग भगवान केळ्या माझा भगवान पाहुण. आणि जसा कासलिंग बिरदेव लागला होता आपला मुठभर शाळू घेऊन अंबूच्या भेटायला जायला त्या तर वेळेला बरं का. आणि बाबा देवाला सांगितलं मला देवा तुम्ही मुठभर तांदूळ मला शाळू द्या. मग माझ्या कासलिंग देवानं शाळू घेतला गेला अंबुच्या भेटाला. शाळू लागला होता पेरायला त्या वेळेला. आणि जसा आपला कासलिंग बिरदेव लागला होता शेळे घेऊन आपला अंबूच्या भेटायला लागला होता शाळू फेकायला त्या तर वेळेला बरं का. आणि काय काय झालं होतं त्या वेळेला. आणि जसं वारुळच्या भोवती शाळू लागला होता
असताना शाळू लागला काही दिवसानं उवायला 73 वेळेला बरं का. पायरी एक एक चढताना आई नाव तुझं ओटान आई तन मला तनाची बल रूप तुझं डोळ्याना. गुलाल उधळीन चैताच्या महिन्यात ग चैताच्या महिन्यात ग पर एक एक चढताना आई नाव तुझं ओटान आई तन मला तनाची बल रूप तुझं डोळ्याना. आलय ध्यानात आलय माझ्या मनात पाहुन आलय ध्यानात माझ्या जोडीचा वडील पाहुन जोडीदारचा वडील माझ्या जोडीच्या वडिलान पाहुन जोडीदाराच्या वडिलाला. डॉक्टर पाहुन मेंढ्याचा डॉक्टर म्हणजे डॉक्टरला जी काम जमत नाही डॉक्टर याच काम की पाहुन डॉक्टरचं काम माझ्या उत्तम मामान माझ्या उत्तम मामान नाव काही व पाहुन इडके बघा आई व एक रुपय बहुमनाय केल्यात पाहुन आभारी मी देणारा माझ्या उत्तम मामाला पाहुन उत्तम मामाला. आलय माझ्या मनात पाहुन आलय ध्यानात माझ्या दगडू काकाचा नातू आलय माझ्या मनात पाहुन आलय ध्यानात माझ्या प्रमोद पाहुण्यान पाहुन आडनाव गडदे माझ्या प्रमोद पाहुण्यान पाहुन आडनाव गडदे. लानय माझ्या तान्यान बघा लानय तान्यान आणि माझ्या पाहुण्याच्या वळवीला पाहुण 100ची नोट लावल ढोलाला पाहुण आभारी देणारा. इथं माझ्या सदाबाचा वाडा भर भरत होता पाहुण. बरोबर आहे मेंढ्याचा भर भराटीच वाडा होता 73 वेळा. काय कमी नव्हतं माझ्या सदाबाला. बरोबर आहे मेंढी माऊली काय कमी नाही पडणार. त्याच घरामध्ये 20-25 दान होत होत शाळू होत होत. बरोबर आहे. आणि आता 4 ना 5 पोती कशा होते ते आता काय ट्रॅक्टर होते काय ट्रॅक्टरला होती तर जरशेचा खात वरती दे हो कसं पिकायचं. बरोबर आहे. हा आली मुंबईची पावनी हाय वळ कामची जुनी काय म्हणले मुंबईची पावनी आई वळजुनी हाय मुंबईची पावनी हाय आमची वळ काय जुनी
आता या नाही मुंबईला एकदा. आली आपल्याला भेटायला हा? आली आपल्याला बघाया भेटायला मी गावाला नाही मी बाय नाही मी पुण्याला नाही मी गावाला नाही मी पाहुण मुंबईला आहे मी गावाला नाही मी पाहुण मुंबईला नाही मी गावाला नाही मी पाहुण मुंबईला नाही मी बोला शाहीर. मुंबईची पावने हा हा. आय ओळख आमची जुने औंदा आले आपल्याला भेटायला औंदा आले आपल्याला भेटायला गावाला नाही मी पुण्याला नाही मी राहतोय मुंबईला 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 काय झालं होतं बरं का त्या आंबूच्या बेटात बरं का जसा सीता बेर जेव्हा लागला होता शाळू पेरायला आपल्या अंबूच्या बेटाला वारवला त्यातर भेटेल बरं का. वारोळ मध्ये त्या जवळ गेला लागला शाळू विस्काडायला शाळू बाबा उगून आला त्या वेळेला जसा शाळू उगून आला शाहीर पुढल्या बाजूला काय व्हायला त्यातर भेटेला बरं का. या बाजू शंकर दादा त्या बाजू पार्वती दोघांच्या मधोमधी माझा देव माझा गणपती या बाजू शंकर दादा त्या बाजू पार्वती दोघांच्या मधोमधी माझा देव माझा गणपती शाळू लागला पेरायला पाहुण शाळू लागला पेरायला शाळू लागला पेरायला पाहुण शाळू लागला पेरायला शाळू बाबा उगून आला शाळू बाबा उगून बापो कासलिंग भगवान शाळू पेरला शाळू बाबा उगवून पाहुण शाळू बाबा उगवून आड हुरड्याच्या बेताला पाहुण हुरड्याला आला या शाळू बाबा या हुरड्याला पाहुण आला बाबा हुरड्याला रेवणाला बघा गावाचा पाहुणा रेवणाळ गावाचा मायाप्पा बघा बंडगर पाहुणा मायाप्पा बंडगर माझ्या भाऊकी या दारानं पाहुण चाललेल्या ववीला माझ्या भाऊकी या दारानं पाहुण मायाप्पा बंडगर चालल्या माझ्या ववीला पाहुण चालल्या ववीला 101 रुपय पाहुण भाऊ मन केल्यात 101 रुपय पाहुण भाऊ मन केल्यात मुंबईला बघा राहणारी पाहुणे मुंबईला राहणारे कोण आहे पाहुणे मुंबईला राहणार मला सांगा की आता. मुंबईला बघा राहणारी पाहुणे मुंबईला राहणारे
माझ्या शोभा या काकूना पाहुण शोभा माझ्या काकूना माझ्या शोभा या काकूना पाहुण शोभा बाया काकूना बाळासाहेब बंडगर पाहुण बाळासाहेब बंडगर आमच्या वाडीवर एकच होता पोलीस बाळासाहेब बंडगर पाहुण बाळासाहेब बंडगर माझ्या चालल्या ववीला पाहुण 100ची नोट माझ्या शोभा या काकून पाहुण 5च्या ववीला पुतण्याच्या बागा ववीला पाहुण पुतण्याच्या ववीला ते 100ची या नोट व पाहुण भाऊ मन केल्यात बारी नोट व पाहुण भाऊ मन केल्यात पाहुण काय झालं होतं बरं त्या आंबूच्या बेठाला त्यावेळेला जसं आपल्या सीतादेवानं वारुळामध्ये ज्वारी कडून आपले शाळू लागला होता उगवायला 73 भेटलेला बरं का शाळू लागला हुरड्याला यायला त्या कासलिंग देवाला माहित होतं या वारुळ मध्ये मेंढ्या आहे बरं का त्या वेळेला जसा शाळू आला उरड्याला उरड्याच्या वासानं मेंढी आली वारुळात बाहेर 73 भेटलेला बरं का जावळे मेंढ्या आणि बकरा आलं ती हुरडा खायला त्या वेळेला उरड्याच्या वासानं जावळे मेंढी आणि बकरा वारुळामधनं बाहेर आली 73 पहिल्या सत्ययुगाला 73 भेटलेला बरं का डोल्या जांजा लाडी माझं रमल माझं मन डोल्या जांजा लाडी माझं रमल माझं मन जांजा लाडी माझं रमल माझं मन डोल्या जांजा लाडी माझं रमल माझं मन आंब्याचं बन तिथं आंब्याचं बन आंब्याचं बन तिथं लागली गोंधन डोल्या जांजा लाडी माझं रमल माझं मन डोल्या जांजा लाडी माझं रमल माझं डोल्या जांजा लाडी माझं रमल माझं मन डोल्या जांजा लाडी माझं रमल माझं बाबळीचं बन तिथं लागली गोंधन काय म्हणले बापू बाबळीचं कोण तिथं लागलं गोंधळ बाबळीचं बन तिथं लागली गोंधन डोल्या जांजा लाडी माझं रमल माझं मन 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 त्या आंबूच्या बेटामध्ये मेंढी होती कासलिंग देवाला माहित होतं त्यावेळेला पाहुणा आणि जसं शाळू आला उरड्याच्या वासाने मेंढी आली वारुळातनं बाहेर 73 भेटल्या सत्ययुगाला बरं का तान कुकरू जावळी मेंढी आली उरडा खायला उरडा खात असताना कासलिंग देवानं काय केलं पाहुणा त्यावेळेला जसं जावळी मेंढी आणि वारुळ मधनं बाहेर आली त्यावेळेला आपल्या कासलिंग देवाने मेंढी पकडली आणि लोकांना आली उता कातरायला 73 वेळेला बरं का कासलिंग देवानं 2 पाय धरलं मेंढी कातरली कातरल्यानंतर मेंढी त्या वारुळात सोडली हिंगणाची कोटी लावली बर का हिंगण कशाला म्हणते रे काय सांगा आमच्यात काय मेंढर नाही तुमच्यात मेंढर आहे ती कोण आपण आता पहिल्या सत्ययुगापासून बिरुदेवापासून आपण लागलो होतो हिंगणाचं दिपोळी सणाला मेंढी माऊलीचं आपण पूजा करतोय 73 वेळेला बरं का दर दिपोळीच्या सणाला आपण मेंढी माऊलीचं त्याला धुतोय शॅम्पूल आपल्या सावळ पाणी असते शॅम्पून चंगाचे पुसून त्याला रंग लावून हिंगणाची खुट्टी लावून बाबा आपण त्याची रंगभरणी करतोय त्यावेळेला वर्षात आपण एकदा मेंढी माऊलीची
पूजा करतोय आपण दीपावली सणाला आमोशाला 73 वेळेला बरं का आंबा कळुगडाचं पाणी ग आंबा पाणी कशाला लाली लाल ग आंबा कशाला लाली लाल पाणी कशाला लाली लाल ग आंबा कशाला लाली लाल आंबा कळुगडाचं पाणी ग आंबा पाणी कशाला लाली लाल आंबा कशाला लाली पाणी कशाला लाली लाल ग आंबा कशाला लाली मंडळीचा बाग राहणार पाहुणा कुठला आहे जुनोनीचा राहणार पाहुणा पाहुणा जुनोनीचा राहणार आणि आधी तर नाव इच्छाव पाहुणं आधी तर नावाव आड नाव काही व पाहुणा पण म्हणे आई माझ्याहून म्हण बघा पाहुण्यानं व पाहुण्यानं माझ्या चालल्या वीर पाहुणं 101 माझ्या चालल्या वीर पाहुणं 101 माझा राम व बघा तात्या व तात्या राम तात्या होता शायर असाच माझ्यासारखा होय म्हणत होता बरोबर आपल्या रेवणागावात 1 नंबर शाहीर त्या राम तात्याच्यामुळे तिकडे जोडण्याचं पाहुणं झालं आपलं हा 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 बरोबर आहे तुला माहिती आहे का नाही आता काय पाहुणे जोनाला पाहुणं आहेत का ना पाहुणं आहे आपलं. तुमचं तर आहे का काय पाहुणे? बर 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 न रामा माझ्या या तात्यानं व तात्याचा जुनून बघा गावाईचा व पाहुणा जुनून गावाव जुनुनीचा बघा पाहुणा व पाहुणा जुनून गावाचा मला माझ्या पाहुण्या येईन होल म्हणत बघा पाहुण्यानं व पाहुण्यानं माझ्या चालल्या ववीला चालल्या ववीला 101 रुपये बघा 101 बरी मी देणार जातो माझ्या वाटला आंबोयाच्या बेटात आंबोयाच्या बेटात मेंढी बाबा कातरून गा मेंढी बाबा कातरून गा काची व बघाय लिंगान काची व बघाय लिंगान गा अमदुर पड्याला कैलाचा या भावनाला कैलाचा या भावनाला शंकराच्या वाड्याला शंकराच्या वाड्याला काय झालं होतं त्यावेळेला आणि जसं अंबुजा बेटा म्हणा मेंढी आली बाहेर आणि कासली देवान आपली जरूर कातरून घेतली 73 वेळेला बरं का मेंढी कातरली आणि बाबा त्याचं कंठ बनवलं गेला कैलास भवनाला त्या वेळेला आणि जसं आपला कासलिंग बिरदेव कंगण घेऊन आपला गेला कैलास बाबाला शंकर आणि पार्वती देवीच्या लग्न सोहळ्याला 73 वेळेला बरं का माझा मल्हारी रुसून गेला घोड्यावर बसून
गेला गोड्यावर बसून माणसा लग्नाची असून गेला गोड्यावर बसून माणसा लग्नाची असून माझा मल्हारी रुसून गेला घोड्यावर बसून माणसा लग्नाची असून गेला घोड्यावर बसून माणसा लग्नाची असून गेला घोड्यावर बसून घराच्या या वाडीची माझ्या अण्णा पशाईराची माझ्या बघाया सुरत्याची माझ्या बघाया सुरत्याचे माझ्या शोभाया काकून माझ्या शोभाया काकून आडनावय काईव पडगराय हाईव आडनावय काईव पडगराय हाईव माझ्या चालल्या ववीला मुंबईला या राहणारी व शोभा माझ्या या काकूना शोभा माझ्या या काकूना चालल्या ववीला शंभराची नोट किंवा काय झालं होतं बरं का त्यावेळेला जसा सीताबीर देव लागला होता आपला कंगन घेऊन गेला होता कैलास बाबाला शंकर आणि पार्वती देवीच्या लग्न सोहळ्याला 73 वेळेला बरं का माझा मल्हारी रुसून गेला घोड्यावर बसून गेला घोड्यावर बसून माणसा लग्नाची असून गेला घोड्यावर बसून माणसा लग्नाची असून गेला घोड्यावर बसून माणसा लग्नाची असून कोणासाठी कोण मेंढर राखते हो बरोबर आता कोणासाठी तर कोण मेट राखते आता त्या चंदनपणामध्ये बाण होती धनगराची बाण होती बरोबर आहे आपल्या खंडोबा देवाने हा माणसा देवी अजून काय म्हणते काय म्हणतात साहेब एका संसारी बऱ्या नवद्या दोन बायका एका संसारी बऱ्या नवद्या दोन बायका एका संसारी बऱ्या नवद्या दोन बायका अजून काय म्हणते पाहुणं माहितीये का काय म्हणते साहेब माणसा काय म्हणते अजून काय म्हणते माणसा धनी गेल्या पासून त्या चंदरपुरात गेल्यानंतर बरोबर आहे त्यांनी गेल्यापासून जीव लागल बाई माझा
जीव लागन बाई माझा जीव लागन बाई माझा जीव लागन बाई माझा लागन बाई माझा जीव लागन बाई माझा जीव लागन बाई माझा जीव लागन बाई माझा एका वेश्याची मुलगी हा या भानुबाईने काय केलं माहितीये रात न दिवस या खंडोबाची सेवा लागली होती करायला बरोबर आहे बानुबाई करायला मी 73 वेळेला एका वेश्याची एक मुलगी हा भक्ती करून धन्य झाली जाता जाता देवाने जागा दिली या रवळात आता जाता देवाने जागा दिली या रवळात आपल्याला ही खरोखर ही मेंढी माऊलीचा उगम कसा झाला आपल्याला सांगायचं बरं का ह्या वेळेला बरोबर आहे ते सांगायचं आलं येता आणि मेंढी कातरली आणि असा कांडा बनवून कैलास भवनाला गेला कासलिंग भगवान त्या वेळेला आणि जसा लोकरीचा जावल्या मेंढीचा लोकराचा कंकण घेऊन आपला सीता बबीर देऊ लागला होता कैलास भवनाला जायला 73 वेळेला बरं का कैलास भवनाला गेल्यानंतर ही कंडा दिला गोळ्या देव शंकर आणि पार्वती देवीच आणि अशा प्रकारे आपल्या गोळ्या देव शंकर आणि पार्वती देवीचं लोक जावळ्या मेंढीचं कंगन आपल्या आणल्या सीता बिरुदेवानं आणि लग्न सोहळा पार पडला त्या पहिल्या पाहुणाला 73 वेळेला बरं का लग्न सोहळा पार पडला शंकर आणि पार्वती देवीच आणि अशा प्रकारे आपल्या जावळ्या मेंढी लोकरीचं कंगन बनवून सीता बिरुदेवानं आणल्यावर कंगन 73 वेळेला बरं का आणि त्या तर ठिकाणीला काय झालं त्या वेळेला आणि जसं पुढल्या बाजूला काय झालं शाहीर 73 वेळेला बरं का राजा राणीच्या जोडीला हाय 5व्या माडीला राजा राणीच्या जोडीला हाय 5व्या माडीला हाय कोणाचं योगदान हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला रेवणाळ बघा गावाचा पाहुणा रेवणाळ गावाचा रेवणाळ बघा गावाचा पाहुणा रेवणाळ बघा गावाचा आडनावय काईव आडनावय काईव आडनावय काईव आडनावय काईव विष्णू या माझ्या मामान पाहुण विष्णू या मामान विष्णू या माझ्या मामान पाहुण विष्णू माझ्या मामान आडनावय काईव पाहुण आईव आडनावय काईव पाहुण वगोडे आईव चालले माझ्या ववीला पाहुण चालले ववीला 101 रुपये पाऊल भाऊ मला केले आता 101 रुपये पाऊल भाऊ मला केले आता
अंगण बनवलं आणि बोळादेव शंकराचं आणि पार्वती लग्न सोहळा पार पडला त्या वेळेला कैलास भवनाला आपल्या शंकर आणि पार्वतीचं लग्न सोहळा पार पडला पहिल्या त्या सत्ययुगाला 73 वेळेला बरं का. काही दिवसानं काय झालं पाहुणं माहितीये का काय झालं शाहीर पुढल्या बाजूला 73 वेळेला बरं का. आणि बाबा दुराई तया राजावर आणि दुरावई तया राजावर राजाची सिद्धी किंवा राजाची सिद्धीवर गुजी या राजाला वर करायला दिली कसून या खायला वर कसून या खायला कसून या खायला वर कसून या खायला लागला पिकवायला फुल लागला पिकवायला पाहुणं त्या दुरायती राजाची श्री बाबा कसून खायला दिली होती कोणाला पाहुणं त्या वेळेला तसा तुराईत राजाची सिद्धी कसून खायला दिली ती हलगोजीच्या गदाळ्याला 73 वेळेला बरं का. 12 बैलाचं नांगूर होत नांगूर हाणून फळ लागला पिकवायला फुलं लागला पिकवायला घामाट वास आला त्या शिरीमधनं त्या वेळेला अशा प्रकारे आपल्या हलगोजीच्या गदाळ्या लागला होता शिरीमध्ये शेती पिकवायला त्या पहिल्या सत्ययुगाला 73 वेळेला बरं का. बर 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 तर त्या वेळेला काय झाला असेल शाहीर पुढल्या बाजूला 73 नाही मला बर का आमच्या वाडीवर आणि आमोल बघाया बघाव आणि मुलगाव बघाया कोणाचा केरा पाया बनगर वन केरा पाया बनगर अमुल या नात्यानं अमुल या नावानं रुपया बहुमान केला रुपया बहुमान केला मी त्यांना जातो माझ्या वाटेला आणि दाजीव बघाया साहेब वर कोट बघाया गावाचा कुठं या गावाचा बरोबर कुठं या गावाचा दाजी माझ्या पाहुण्यानं दाजी माझ्या पाहुण्यानं मेजराय मानून मेजराय मानून ढेर माझ्या पाहुण्यानं ढेर माझ्या पाहुण्यानं शंभराची नोट की नोट लावलं माझ्या ढोलाला ढोलाला आभारी मी तेनाला तू माझ्या वाटेला वाटेला पाहुणं काय झालं होतं बरं का त्या वेळेला पहिल्या सत्ययुगामध्ये दुराईत राजाची शेती आपल्या हलगोजीच्या गदाळ्या करत असताना 73 वेळेला बरं का. त्या शेतीतनं 12 बैलाचा आता एक तर बैल दिसतोय वाडीवर मी पहिला आता ट्रॅक्टर आणली घरी हा ट्रॅक्टर आणली घरी ही जर्शी आणली त्या फडायला बरोबर आहे. जर्शीचा काय उपयोग आहे आई दूध भेटते की हा हा. पिथे गाठी टिकते आता काय. पहिलं जे आपलं सोनं होतं खिल्लार गाय आणि मेंढ्याचं बरोबर आहे सोनं ती सोनं म्हणते ही कुठनं अमेरिकेतनं आणलं काळ झाड हा कानचार वास मारतय बर का बरोबर आहे. चहाला त्याचं दूध का करत नाही ते कशाला खाते पाण्यावाड्यानं आपल्या खिल्लार गायचं दूध खावा मेंढीचं दूध खावा बरोबर आहे. अंगात ताकद राहते बरोबर आहे. दिशी कशाला म्हणते हा हा. लेख चालली नांदायला आई रडते धडा धडा लेख चालली नांदायाला आई रडते धडा धडा
आई रडते धडा धडा लेक चालली नांदायला लेक चालली नांदायला लेक चालली नांदायला गाडी गेली या टेका आड गाडी गेली या टेका आड गेला काळव जाता घर गेला काळव जाता घर गेला काळव जाता घर एक चालली नांदायला बाप बघत चोरावानी बाप बघत चोरावानी असू गाळत मोरावानी बाप बघत चोरावानी असू गाळत मोरावानी बापू तुमची पोरगी रेवणा दिलं काय रडू आलं नाही पाण्याला रडलं नाही नात्यात दिले म्हणून रोजच्या रोज बघायला येते घेतले तुला म्हणजे त्याला रडू यायची गरजच नाही तुम्ही बी एक सांगले दिलाय आणि एक जवळ दिल्या जवळ खांडेकरांनी दिले इथं मग त्या आईला किती वाईट वाटतंय माहितीये का लेक चालली नांदायला आई काय करते गाडी चालली तर अशी टाचावर करून बघते लेकीचं तोंड दिसतंय का लेकीचं पदर दिसतोय का चालली नांदायला गाडी गेली या टेका आड गाडी गेली या टेका आड गेला काळव जाचा गड गाडी गेली या टेका आड गेला काळव जाचा गड गाजवराचा ओपा दोनदा बक्षीस आले बरं का तुकाराम बंडकर लय वंगाळ आहे आयसरचा मालक आहे बरोबर आयसरचं मालक आहे हा एकदा बक्षीस दिले नाव पुकारलं नाही दुसरं दिलं तरी नाव पुकारलं नाही बरोबर आहे पैसे घेतील माघारी मागून गडे डेंजर बरं का आणि आयसवराचा या मालक बंडगर वाडीचा राहणार मालक तुकावर मय बंडकर माझ्या माग भाऊकी माझ्या दाराला माझ्या माग भाऊकी माझ्या दाराला भावयाच्या ववीला भावयाच्या ववीला रुपया बहुमान केल्या तर आभारी मी त्याला नव जातो माझ्या वाटेल आयसरचा मालक आहे एक ट्रॅक्टर बी आहे वाटतं बरोबर आहे हाई वाहन आहे तू राहतोय मुंबईला तुला काय माहिती आहे इकडे आपण मुंबईला आता 10 वर्ष राहतोय तर त्या वेळेला काय झालं होतं बरं का त्या वेळेला पाहुणं शेती करत होता आपला हलगोरी जगदाळ 73 वेळेल बरं का मिठी गाजवराचा ओपा मिठी गाजवराचा ओपा मिठी गाजवराचा ओ मिठी गाजवराचा ओपा मिठी गाजवराचा ओपा ट्रॅक्टराचा या मालक आयसराचा या मालक
वाहन गेला मनगडत बी पाहिजे आवर लय बळ पाहिजे हा नुसतं एमिटी घेऊन फिरवायचे नाही हा ट्रक वाहन घ्यायची काय कोणाचं काम नाही मनगड काम माझ्या चालल्या वावीला ऐसराचा या मालक तुकारामाया बंडगर ऐसराचा या मालक तुकारामाया बंडगर मंडळाचा या मालक बंडगराच्या या मालक एक आमचा जुना जोडीदार होता वसंत बंडगर वसंत पांढरा आपला जोडीदार होता. अरे मागल्या वर्षात ती वालगाड होता बरोबर आहे. पावड्या तुला काय करायचंय हा हा मी आहे म्हणतात तुझ्या पाठी मग बरोबर आहे. झाडानीचा गडी होता. हा. हा आणि माझा वसंत बागाया बंडगर आणि स्वर्ग वासिया झाला वसंत या बंडगर वसंत या बंडगर जीव मला लावला जीव मला लावला बंडगराया वाडीचा कार्यकर्ता म्हणून कराया कसा बघा कसा बाबा केला याव कर कसा बघा कसा बाबा केला याव तुझी बाबा आठवण पाणी बाबा येत याव माझ्या मग भावाची वसंत या बंडगर चालल्या वळीला गडे बक्षीस माग देत होता गडी बरोबर आहे. ते तुझा कार्यकर्ता झाडानीचा होता. ते प्रेमळ होता. अरे पोरानं हे असं करायचं तसं करायचं रेप्रेमी सांगत होता. आणि त्या वेळेला काय प्रकार घडलं पुढच्या बाजूला आणि जसं आपल्या अंबुजा बेटाला 73 वेळेला बरं का. हा अंबुजा बेटाला ती विषय पुढे गेला पाहुणं. बरोबर आहे. तुराईत राजाची शेती आपला अंबुजा जगदाळ करायला 73 वेळेला बरं का. शिरी कशी करायला तुमच्या आमच्या सारखी नाही जर्शीचं खात घालून बरोबर आहे. शेती करत नव्हता उत्तम मामा. लेंड्या टाकून शेती लागला होता पिकवायला. फळाचा आणि फळाचा घमघमाट वास यायला त्या शेरीतनं बरं का. आणि जसं तुराईत राजाच्या शेरीमधनं फुलाचा आणि फळाचा वास यायला होता आपला 73 वेळेला बरं का. आणि वास गेला कुठं पाहुणं त्या वेळेला. जसा वास गेला आपला कैलास मानामध्ये शंकर आणि पार्वती देवीला 73 वेळेला बरं का. आणि वास या बाबाया गेला या कैला वसत या भवनात. माझ्या देवाला पार्वत्या देवीला बाबा कुठ नव कुठून खंडाने मंदिर आया तळा पार्वती लागली होती भोळेदेव शंकराला काय बोलायला. आणि फळा फुलाचा वास कुठनं यायला लागला मानव खंडामधनं अशी लागली ती बोलायला आपल्या भोलेदेव शंकराला 73 वेळेला बरं का. आयला मानव खंडामध्ये एवढी सुगंध शेती कोण पिकवतय. फळाचा फुलाचा वास आला त्या पार्वती देवीला. आणि पार्वती देवी लागली होती आपल्या भोळादेव शंकराला बोलायला. आपण गेलं पाहिजे बघायला मानव खंडाला 73 पहिल्या सत्ययुगाला. आणि पार्वती लागली बोलायला आपण खाली मानव खंडाला गेलं पाहिजे. मग रात्रीच्याला आली
खाली मानव खंडाला अळगोजे राजाच्या सिरीला बरे का. आणि जसं पार्वती आणि शंकर जेव्हा आला आपल्या खाली मानवखंडाला पहिल्या सत्ययुगाला 73 वेळेला बरं का. रातच्या रातचं फुलं तोडून फळ तोडून आणि रातभर नवरा बायकोचा कसा आनंद असतो तसा आनंद केला त्या फळाफळातनं त्या वेळेला पार्वती देवीनं शंकर देवानं. जसा आनंद घेऊन काय झालं शाहीर पुढल्या बाजूला 73 वेळेला बरं का. भावामध्ये जाऊन आंघोळ्या करून भावामध्ये जाऊन आंघोळ्या करून गुन्हा झालेले हात बघा बघा कुकवाचं केला किंवा पुजून गेली क्या गेली की. पार्वती देवी की किंवा पार्वती देवी की निघून चालला कैलास गवणाला खाली मानव खंडाला गा. जगदाळ्या जगदाच्या सिरीला जगदाळ्या जगदाच्या सिरीला म्हातार उठले की असं श्याम बापू सारखं होतं धडपड करत. हा मग काय झालं साहेब. मला विचार आता काय झालं तू सुरते मला आता. काय माहिती पहिलं काय झालं. हा पहिल्या काळात नव्हतं का नाही. बरोबर आहे. आईला म्हणले पार्वती लागली आपल्या भोळादेव शंकराला. आपण फळ तोडली दे मजा मस्ती केल्या. त्या पारवमध्ये आंघोळ करायचं 5 हळदी कुकवाची बोट लावायची मग जायचं कैलास भवनाला बरं का. आणि जसं पार्वती राणी आपल्या भोळादेव शंकराला बोलायला आले आपण खालचा पाप आपण खाली ठेवून गेलं पाहिजे असं म्हणून लागली होती बोलायला 73 वेळेला बरं का. दोघ जण मिळून वर इंद्र सभेला गेली. आला सकाळ सकाळ शेतीचा माल. बरोबर आहे. अरा म्हणला लगा कोणी फुलं तोडली ती कोणी फळं तोडली ती. माझ्या कोणाला भगवना माझा बारवा कोणी पुजलाय बरं का त्या वेळेला. माझ्या बालकीला बजवीला असा लागला तर बोलायला जगदाळ्याच्या माताला 73 वेळेला बरं का. माझा बारवा कोणी पुजलाय. अरे कुठल्या पावकीला माझं कोणाचं वाटळ होईल. माझी बारवा कोणी बारवा म्हणजे काय पाहुणं काय माहिती आता मी मुंबईला राहतो बारवा म्हणजे काय. काळ झार पाणी असते. हा त्या शिरीमध्ये हिर होती. गिरीला बारवा म्हणते का. बारा म्हणजे पार्वती म्हणजे तिथं मजा मस्ती केल्या रातभर केल्या. बरोबर. जाताना आंघोळ करून निघून जायचं बरं का त्या वेळेला. आणि जसं भोळादेव शंकर आणि पार्वती राणी ठरवलं आपण आता आंघोळ संघ करून बारवा मध्ये निघून जायचं कैलास भवनाला 73 वेळेला बरं का. रागाला त्या गड्याला आता काय करावं. कोण तर ह्या अण्णाप्पा सारखा शायर सारखा चोर फळ खातोय फुलं तोडतोय. चोरी पकडायची म्हणून हलगुजे सगळा त्या उंच झाडावर लपून बसला होता. बरोबर आहे. चोरी होते शेतीमध्ये म्हणल्यावर आता पकडली पाहिजे 73 वेळेला. हा मग दुसऱ्या दिवशी 4 दिवसांत पार्वती लागली भोळादेव शंकराला काय बोलायला. जसं पार्वती देवीच्या मनामध्ये आला आपण गेलं पाहिजे खाली मानव खंडाला जगदाळ्याच्या शेरीला फळ फुलाचा आनंद घेण्यासाठी लागली ती बोलायला आपल्या भोळादेव शंकराला 73 वेळेला बरं का. आणि रातवरी छाया वेळेत पार्वती देवी पार्वती बोलती वन भोळ्या माझ्या देवाला. पार्वती बोलती वन भोळ्या माझ्या देवाला. काही बोलू लागली व काही सांगू लागली. भोळ्या माझ्या देवाला सुरती माझ्या ऐकू जाऊ दे देवाला.
ऐकू जाऊ दे देवाला व विठोबाया देवा ताप झाडून ऐकू जाऊ दे देवाला पाहुण आणि 4-5 दिवसांनी पार्वती देवीला आठवण आली की जुनी बरोबर आहे. फळाफुलांचा आनंद घेण्याचे आठवण आली आपल्या पार्वती देवीला 73 वेळेला बरं का. फळं लागली तोडायला फुलं लागली तोडायला आणि त्या रात्रीच्या वेळेला आनंद सोहळा करायला लागली त्या वेळेला पाहुणं जसा जगदाळ्याच्या शेरीला आनंद सोहळा करायला आपली पार्वती देवी आणि बोळा देव शंकर 73 पहिल्या सत्य योगाला बरं का. आणि करत असताना काय झालं त्या वेळेला आणि जसा पार्वा पूजत असताना आपल्या जगदाळ्याच्या म्हाताऱ्यांना झाडा चोर पकडलं 73 वेळेला बरं का. गुरुदेवाची सेवा मी करतोय नारळ घेऊन वटीत ग नारळ घेऊन वटीत ग लिंबू माझ्या मुठीत ग नारळ घेऊन वटीत ग लिंबू माझ्या मुठीत ग गुरुदेवाची सेवा मी करतोय ही नारळ घेऊन वटीत ग नारळ घेऊन वटीत ग लिंबू माझ्या मुठीत ग नारळ घेऊन वटीत ग लिंबू माझ्या मुठीत नारळ घेऊन वटीत ग लिंबू माझ्या मुठीत ग नारळ घेऊन वटीत ग लिंबू माझ्या मुठीत आलय माझ्या मनात बघा मी रेवणारा गावाचा राहणार आलय माझ्या मनात पाहुण आलय माझ्या ध्यानात अंकुश बागा नावाचा पाहुणा वगैरे पाहुणा अंकुश बागा वगमड पाहुणा IPS पोलीस बघा दलात माझ्या अंकुश बघा पाहुण्यानं बघा अंकुश माझ्या पाहुण्यानं अंकुश माझ्या पाहुण्यानं बघा अंकुश माझ्या पाहुण्यानं साहेब बघा नोकरी काकी वर्दी असते PI साहेब म्हणजे मोठा गडी एक 4 जिल्हे त्याच्या हातात असते सांगली सारखं PI साहेब म्हणजे आपला वाघमोड पाहुण्याला कौतुक करायला पाहिजे आणि पियावा साहेब मगा म्हणून पदवी त्याने मिळवली व अंकुश माझ्या पाहुण्यानं बघा अंकुश माझ्या पाहुण्यानं आडे नाव काही बघा वाघमोड बघा आलेल्या माझ्या वळीला बघा 201 रुपये लावलं माझ्या ठोदाला बघा लावलं माझ्या ठोदाला बघा लावलं माझ्या ठोदाला बघा लावलं माझ्या लावलं माझ्या ठोदाला बाबा 201 रुपये लावलं माझ्या ठोदाला बघा 201 रुपये काय झालं होतं बरं का त्या मानवखंडा हळगुळच्या सिरीला त्या वेळेला बोळा देवशंकर आणि पार्वती राणी लागली ती आनंद सोहळा घ्यायला आपल्या जगदाळ्याच्या शेरीला 73 वेळेला बरं का. आनंद घेतल्यानंतर काय झालं होतं त्या वेळेला जसा आनंद घेऊ लागली ती आपल्या आंघोळ सोहळा करायला पार्वतीमध्ये जायला 73 वेळेला बरं का. आंघोळ करताना हलगुळ सिरी म्हणला आयला काय तर ह्या वाटेला माझं आलेत बरं का त्या वेळेला. आणि जसं पार्वती राणी आणि बोळा देवशंकर आणि पार्वती अंघोळ लावली ती करायला पार्वतीमध्ये 73 वेळेला आणि हलगुच्या जगदाळ्याला पकडले त्यांना 73 वेळेला बरं का. आला थंडीचा महिना झटपटी शेकोटी पेटवा
आलं थंडीचा महिना झटपटी शेकोटी पेटवा आता पाऊस पडतो की जरा खोकला मधाचा बोट कोणी चाटवा मला लागलाय खोकला मधाचा बोट कोणी चाटवा आलं थंडीचा महिना झटपटी शेकोटी पेटवा लगा तिकडं दाखवू नको बाबा तुरल्यामध्ये बायका लागली तर भाकरी करायला खोको नको मधला तर उठून जातील उद्या वालूक व्हायचं नाही थंडीच्या दिवसात थंड वाजली का खोकला येतोय तिकडं दूर येतोय तिकडं दूर तर आपण मध्ये जाय आला थंडीचा महिना झटपटी शेकोटी पेटवा मला लागलाय खोकला मधाचा बोट कोणी चाटवा मला लागलाय खोकला मधाचा बोट कोणी चाटवा लागलाय खोकला मधाचा बोट कोणी चाटवा मला लागलाय खोकला मधाचा बोट कोणी चाटवा खोकला मधाचा बोट कोणी चाटवा मला लागलाय खोकला मधाचा बोट कोणी चाटवा रेवणाळ बघा गावाचा बघा गावाची रेवणाळ बघा बघाया बघा गावाची पाहुणे मुंबईला बघा बघाव रायाची पाहुणे मुंबईला बघा बघाय रायाची ओ बाबा माझ्या काकून पाहुण शोभाया काकून पाहुणे मुंबईला राहणारे पाहुणे मुंबईला राहणारे आडनावय काही व पाहुणे राई व चालल माझ्या वळीला पाहुणं 201 रुपय माझ्या शोभाया काकूला पाहुणं आभारी मी देणारा माझ्या शोभाया काकूला पाहुणं आभारी मी देणारा काय झालं होतं बरं का त्यावेळेला आणि जसं बोळा देवशंकर आणि पार्वती राणी आंघोळ करत असताना आपल्या जगदाळ्याच्या म्हाताऱ्यानं पकडलं त्यात पहिल्याच देव घाला बरं का झाडावर खाली सार म्हणला चोराला चोरा धरायचं बरोबर आहे सोडायचं नाही माझ्या सिरीमधनं चोरून काय तर नेतोय बरं का त्यावेळेला आणि जसा जगदाळ्याचा म्हातारा खाली आला आणि बघतोय जर कोणतर साधू संत आले माझ्या शरीराला त्यात तर वेळेला बरं का आईला पकडलं तर दाढीवाला कोणतर आला झिजा इसकडलाय कोणतर साधू संत गेला गेला त्या शंकर देवाच्या पाया धरला पडायला त्या वेळेला आणि जसा अलगुजा जगदाळ्या लागला होता आपल्या भोळा देवशंकराचा पाया पाडायला पहिल्या सत्यवगाला त्यात तर वेळेला बरं का पाया पडला तुम्ही ह्या माझ्या शेतीला आलाय 4 गावस तुम्ही खाऊन जा असा इनवंती करायला लागला होता माझ्या कासलिंग देवा भोळदेव शंकराला त्या वेळेला आणि 4 कासा खावा असा लागला होता आपला अलगुजा जगदाळे बोलायला आपल्या भोळा देवशंकराला 4 गुळे जगदाळे त्यात तर वेळेला बरं का जनाबाईच्या जात्यावरी विठ्ठल दळतोय ज्वारी बाजरी गिरदारे नाव तुझ्या श्री हरी न उभा विठेवरे गिरदारे नाव तुझ्या श्री हरी न उभा विठेवरे जनाबाईच्या जात्यावरी विठ्ठल दळतोय ज्वारी बाजरी अव गिरदारे नाव तुझ्या श्री हरी न उभा विठेवरे गिरदारे नाव तुझ्या श्री हरी न उभा विठेवरे गिरदारे नाव तुझ्या श्री हरी न उभा विठेवरे गिरदारे नाव तुझ्या श्री हरी न उभा विठेवरे
सारखा गुरु असताना त्यागतीचा केला हो, त्यागतीचा केला हो. सारखा गुरु असताना त्यागतीचा केला हो, त्यागतीचा केला हो. गिरधारे नाव तुझे हारीन उभा विठेवर, गिरधारे नाव तुझे हारीन उभा विठेवर. सारखा पती असताना कोणा शाहीर, कोणाची बायको, कोणाचा नवरा. रामासारखा पती असताना वनवासी झाली ओ, वनवासी झाली ओ, वनवासी झाली ओ, वनवासी झाली ओ. गिरधारे नाव तुझे हारीन उभा विठेवर, गिरधारे नाव तुझे हारीन उभा विठेवर. कृष्णासारखा देव असताना रामाचा आणि सीताच चाललंय. कृष्णासारखा देव असताना वनवासी झाले हो, वनवासी झाले हो. गिरधारे नाव तुझे हारीन उभा विठेवर, गिरधारे नाव तुझे हारीन उभा विठेवर. भक्ती केली मारुतीना कृती त्याची ब्रह्मचारी. गिरधारे नाव तुझे हारीन उभा विठेवर, गिरधारे नाव तुझे हारीन उभा विठेवर. सांगले माझ्या या जिल्ह्यात आणि जत्या माझा या तालुका. माझा या रवणाळ विठ्ठल बघाया बनकर. माझ्या माग जोडीला कडी लावली, कडी लावली. नतयान पावना, नतयान पावना. सागराया नावाचा आडनाव बनकर. सागराया नावाचा आडनाव येडके. कडी लावली, कडी लाव, कडी लागली, कडी लाव. पाय बनकर, शंभराव बनकर. पाय बनकर, शंभराव बनकर. सप्तमाला दियाला, सप्तमाला दियाला. आलय माझ्या या मनात पाहुणा येडक्या या बघाया वाडीच. बघा नावाचा आडनाव येडके. माझ्या माग संगाला पाठबळ दियाला. आलं नवा गे नवा बंडला वाटला, दोन्ही आलं नवा गे नवा बंडला वाटला. नात्यावया नाया मुलगा तातो बाबा काय बनकर. नात्यावया नाया मुलगा तातो बाबा काय बनकर. तडी बघायला आणि तडी बघायला. गमा गमा गणे भोजली गा देवाला.
झालं होतं बरं का. आणि जसं अंकुशी जगदाळ्याने आपल्या भोळादेव शंकराला लागला तर पायाला मिठी मारायला 73 जगदाळे शेरीला 73 वेळेला बरं का. आला देव आलाय, साधू संत आलाय, त्या देवाला काय तर आपले भाकरी चटणी भाकरी कशी तर असतात देवा बरं का. बरोबर आहे. कैलास मामांना एवढा मोठा देवाला आपल्या शेतीला म्हणल्यानंतर काय तर दिलं पाहिजे त्यांना. 4 गावच माझ्या शिरीतनं खाऊन जावा अशा भोळ्या देव शंकराला लागला बोलायला. आता अंकुशी जगदाळे लागला होता बोलायला आपल्या भोळादेव शंकराला 73 वेळेला बरं का. बार म्हणला एवढी तू चिंता करतोच, 4 घास खातो असा लागला. मग पटपट गेला घर वाड्याला, राणीला बोलायला आपल्या वाड्याला संत साधू संत आले, लवकर स्वयंपाक बनव बरं का. आणि असा जगदाळ्याचा मात्र लावला होता आपल्या घरवाड्याला जाऊन लावला होता आपल्या राणीला बोलायला स्वयंपाक बनव लवकर आपल्या शेतीला साधू संत आले 73 वेळेला बरं का. मग राणीने काय केलं, पटापटा 5 पक्वान बनवलं. बरोबर आहे. 5 पक्वान बनवलं राणी आणि पटकरून जेवण केलं त्या वेळेला. काय झालं शाहीर पुढल्या बाजूला 73 वेळेला बरं का.